नमस्कार, मी श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. विधानसभेचे वारे वाहू लागल्यास सर्व नेते पुढारी आपल्या कामाला लागलेले आहेत. सर्व राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झालेले आहेत. आपण बघतोस का जशी विधानसभा जवळ येते तसेच प्रत्येक नेते पुढारी तसेच राजकीय नेते वेगवेगळ्या योजना काढून मतदाराला आपल्यापर्यंत आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक प्रकारे आमिष दाखवण्याचेच प्रयत्न करत आहेत. एवढे दिवस झाले झोपी गेलेले लोक आता जागे झालेले आपल्याला दिसतात आहेत आणि सर्वसामान्यांच्या घरोदारी जाताना आपल्याला दिसत आहेत. तर असेच आपण आज चर्चा करणार आहोत बोईसर विधानसभा मतदारसंघाबद्दल. तर चर्चेला आपल्या सोबत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टरचे संपादक राकेश पाटील सर. तर चर्चेला आपण सुरुवात करतोय. पालघर लोकसभा मतदारसंघातील 2024च्या मतदारसंघाच्या 6 विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती राहील त्याबद्दल. श्वेता, आत्ताच लोकसभा निवडणूक पार पडली आणि त्या ठिकाणी तिरंगी लढत होती. उबाठा, त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले आणि उबाठाची सीट पडली. तर हे आपण विधानसभेचा जर विचार केला तर हे 6 विधानसभा क्षेत्रामध्ये 3 हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. तर एक राष्ट्रवादी शरद पवारचा आहे, तर एक शिवसेना. मग ती शिवसेना कोणती, तर शिंदे गटाचे आहेत आणि एक माकपचा. आपण 6 मतदारसंघाचा जर विचार केला, डहाणू, विक्रमगड, पालघर आणि बोईसर हे एसटी म्हणजे आदिवासी संघासाठी राखीव आहेत. डहाणूमधनं माकपचे विनोद निकोले हे आमदार झालेले आहेत. तर विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुनील भुसारा आणि पालघर एसटीमध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा हे आमदार आहेत. आणि 3 मतदारसंघामध्ये जो एक एसटी राखीव आहे बोईसर, त्याच्यामध्ये राजेश पाटील हे बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. मग उरले 2 मतदारसंघ, नालासोपारा आणि वसई. नालासोपारामध्ये स्वतः बहुजन विकास आघाडीचे सतीश ठाकूर हे आमदार आहेत आणि वसईमधून बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा जितेंद्र ठाकूर हे आमदार आहेत. आता जर परिस्थिती पाहिली या 6 मतदारसंघांपैकी आज आपण टप्प्याटप्प्याने सर्व मतदारसंघाचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. आज आपण पहिल्यामध्ये बोईसर मतदारसंघाचा विचार केला. आता हा नवीन जी 2008मध्ये नवीन विधानसभा मतदारसंघाची रचना झाली, त्याच्यामध्ये जो हा बोईसर मतदारसंघ आहे त्यात पालघर तालुक्यातील महसूल मंडळे सपाळा, बोईसर आणि मनोर ही 3 महसूल मंडळं घेतली गेलीत. तर वसई तालुक्यातील मांडवी महसूल मंडळ आणि वाडीव सिटी तसेच गोखीवरे मंडळ हे यांचा समावेश आहे. इथली जर राजकीय परिस्थिती पाहिली तर बहुजन विकास आघाडी या नवीन रचना, तर 2008च्या नवीन रचनेनुसार बहुजन विकास आघाडीने आपला आमदार कायम राखलेला आहे. 2008मध्ये विलास तारे आमदार होते, तर 2014मध्ये पुन्हा विलास तारे आमदार होतं. परंतु 2019ला बहुजन विकास आघाडीला वाटलं की सातत्याने आमदार झाल्यामुळे नाराजी होईल, म्हणून त्यांचं तिकीट डावलून राजेश पाटील यांना तिकीट दिलं गेलं. मग विलास तारेंना वाटलं मी 2 वेळा आमदार, माझं तिकीट कापलं गेलं, म्हणून त्यांनी विद्रोह केला आणि विरोधी पक्षाच्या शिवसेनेला जाऊन मिळाले आणि शिवसेनेतनं त्यांनी उमेदवारी केली. परंतु त्याच ठिकाणी बहुजन विकास आघाडीने 3री वेळा आपला विजय संपादन केला आणि 78,703 मते राजेश पाटीलला मिळाली, तर विलास तारे यांना 75,951. म्हणजे राजेश पाटील बहुजन विकास आघाडीचे फक्त 2,752 मतांनी विजयी झाले. थोडक्यात निसटताच विजय म्हणता येईल. या ठिकाणी मनसेची परिस्थिती नाही, राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार या दोन्हींची ताकद नाही, काँग्रेसची तशी ताकद नाही. मग ह्या ठिकाणी खरी लढत जर आता 2024चा जर विचार केला तर बहुजन विकास आघाडी, उद्धव सेना आणि शिंदे शिवसेना याच्यामध्येच होईल असं एकंदरीत राजकीय चित्र आहे. बोईसर मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार कोण, तसेच बहुजन विकास आघाडी 2009 पासून सलग 3 वेळा मिळवलेला विजय विरोधक रोखतील का? श्वेता, तू हा जो प्रश्न विचारला त्याच्याकडे आपल्याला 2009च्या निवडणुकीपासून विचार करावा लागेल. 2009ला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी, शिवसेना, मनसे आणि जनता दल
असे उमेदवार उभे होते. बहुजन विकास आघाडीतर्फे विलास तारे हे उमेदवार होते, तर शिवसेनेतर्फे सुनील धनवा आणि मनसेतर्फे अविनाश सुतार आणि जनता दलतर्फे काळूराम दोदडे हे उमेदवार होते. त्याच्यामध्ये खरी फाईट विलास तारे म्हणजे बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेमध्ये झाली. विलास तारे आणि सुनील धनवामध्ये फाईट होऊन विलास तारे हे आमदार झाले. थोडक्यात 2009मध्ये बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेत लढत होऊन त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे विलास तारे आमदार झाले. नंतर 2014मध्ये पुनश्च बहुजन विकास आघाडीने स्टँडिंग आमदार विलास तारेंना उमेदवारी दिली. त्या ठिकाणी शिवसेनेने उमेदवार बदलवला. सुनील धनवा जे उमेदवार होते त्यांच्या जागेत नवीन उमेदवार कमलाकर दळवी यांना उमेदवारी दिली. पण त्यावेळी सर्व पक्ष वेगवेगळ्या निवडणूक लढल्यामुळं बहुजन विकास आघाडीचे विलास तारे, शिवसेनेचे कमलाकर दळवी, भाजपाचे जगदीश दोडी, मनसेचे वसंत रावते आणि काँग्रेसचे भूपेंद्र माधवी यांनी उमेदवारी केली. पण त्यावेळी जर म्हटलं तर मनसे आणि काँग्रेसने 5,000 मतांचा टप्पा देखील पार केला नाही. खरी लढत त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे विलास तारे आणि शिवसेनेचे कमलाकर दळवी यांच्यातच झाली. जगदीश दोडे बी फार मागे राहिले होते. म्हणून इथं मागच्या 2009 लढत बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना, 2014मध्येही बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना, त्याच्यामध्ये विलास तारे पुनश्च विजयी झाले आणि कमलाकर दळवी हे पराभूत झाले. मग 2019च्या निवडणुकीचा जर विचार केला त्या ठिकाणची लढत अशी झाली, बहुजन विकास आघाडीचे त्यांनी विलास तारेंना बदलवलं आणि नवीन उमेदवार दिले राजेश पाटील. शिवसेनेने मग काय केलं, जे माजी आमदार होते बहुजन विकास आघाडीचे त्यांना शिवसेनेत घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली. त्यांचं तिकीट डावललं गेल्यामुळे त्यांनी शिवसेना स्वीकारली. परंतु ही लढत फार काट्याची झाली. बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 78,703 मतं मिळाली. तर जे बहुजन विकास आघाडीचे आमदार होते ते आता शिवसेनेत आल्यानंतर त्यांना विलास तारे यांना 75,951 मतं मिळाली. त्याच्यामध्ये निसट्टा विजय राजेश पाटील यांचा झाला. म्हणजे थोडक्यात 2,752 मतांनी राजेश पाटील विजयी झाले आणि आमदार झाले. मग अपक्ष उमेदवार जे भारतीय जनता पार्टीचे आहेत ते संतोष जनाटेने उमेदवारी केली. त्यांनी 30,952 मते घेतली. मनसे दिनकर वधान यांनी 14,500 म्हणजे 780 मतं घेतली. 15,000चा आकडा देखील त्यांनी पास केला नाही. त्यावेळी देखील लढत बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना अशीच झाली. म्हणजे 2009, 2014, 2019च्या लढतचा जर विचार केला, लढत बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना दरम्यानच झाली आहे. पण आता 2024ची परिस्थिती फार वेगळी आहे. 2024मध्ये 2 शिवसेना झालेल्या आहेत. राष्ट्रवादीचा विषय मी याच्यासाठी घेणार नाही, कारण की राष्ट्रवादीचे ना शरद पवार ना अजित पवार या दोन्ही पक्षांचे प्राबल्य नाही, त्याच्यामुळे त्यांचा विचार न केलेलाच बरा. तर या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली, यावेळची जी उमेदवारीचं जर भारतीय जनता पार्टीतर्फे संतोष जनाटे आणि विलास तारे हे इच्छुक आहेत. शिंदे शिवसेनेतर्फे जगदीश घोडी आणि रंजना घोलप इच्छुक आहेत. उभाटा शिवसेनेतर्फे डॉक्टर विश्वास वडवी आणि कमलाकर दळवी जे जिप सदस्य आहेत ते इच्छुक आहेत. आणि बहुजन विकास आघाडीतर्फे स्टँडिंग आमदार राजेश पाटील इच्छुक आहेत आणि विष्णू कळव देखील इच्छुक आहेत. आणि काँग्रेसला तशी जागा सुटू शकत नाही, परंतु काँग्रेसचे आदिवासी आघाडीचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत बलवंत गावित हे देखील इच्छुक आहेत. अशा पद्धतीने हे इच्छुक उमेदवार असल्याने ही लढत आता कशी होईल, काय होईल याबाबत आपण सविस्तर चर्चा करूच. बोईसर मतदारसंघातील राजकीय परिस्थिती काय, तसेच मतदारसंघातील समस्या काय? स्वतः जर आपण बोईसर विधानसभेचा जर विचार केला, या ठिकाणी बहुजन विकास आघाडी देखील पॉवरफुल आहे. उभाटा शिवसेनाची देखील ताकद आहे. शिंदे शिवसेनाची देखील ताकद आहे आणि भारतीय जनता पार्टीची देखील ताकद आहे. कारण की भारतीय जनता पार्टीतील केंद्राचे सरकार असल्यामुळं आणि महाराष्ट्रात देखील युतीचे सरकार असल्यामुळं शिंदे शिवसेना आणि भाजपची या ठिकाणी बऱ्यापैकी ताकद आहे. अजित पवार राष्ट्रवादी जरी सत्तेत असली ती ह्या ठिकाणी त्यांची ताकद नाही, म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांच्या ताकदीचा विषय येत नाही. मग या ठिकाणी ज्यावेळी लोकसभा निवडणूक झाली आणि एकंदरीत अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की बहुजन विकास आघाडीचे जे राजेश पाटील खासदारकीला उभे होते त्यांनी भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठीच उमेदवारी केली होती असा एक आरोप केला जातो. पण त्या आरोपाला तथ्य बी असं आहे, कारण की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला
वाळवंट बंदरांचा जो विषय होता, मुस्लिम समाजाचा जो विषय होता, हे मतदान करणार नव्हते. आदिवासी बहुतल्य मतदान करणार नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी बहुजन विकास आघाडीला गळ राखला की तुम्ही उमेदवारी करा, आणि राजेश पाटीलची उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीला फायदेशीर ठरली. आणि त्यांनी जे वाळवंट बंदराचे विरोधक होते, ते वाळवंट बंदर होऊ नये असे ज्यांना वाटत होते, त्यांची मतं राजेश पाटलांनी घेतली, मुस्लिमांची मतं घेतली. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला विजय सुखरूप झाला. मग त्याचा मोबदल्याच्या रूपात काय, हे 3 मतदारसंघ जे आहेत, त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी बहुजन विकास आघाडीसमोर उमेदवार देणार नाही असं एकंदरीत मला वाटत आहे. आणि ते सत्य परिस्थिती उतरेलच. दिला तरी तो उमेदवार बहुजन विकास आघाडीचा उमेदवार विजयी कसा होईल याच्यात भारतीय जनता पार्टी विजय करेल. कारण की आज बहुजन विकास आघाडी सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे, त्याच्यामुळे ती मदत त्यांच्याकडनं होईलच. मग उरले 3 मतदारसंघ. आता हा जो आपण बोईसरमधलं जे करत आहोत, या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राहतील. एक तर पुण्याच्या राजेश पाटीलला दिलं जाईल, नाही तर मग विष्णू कळव. परंतु विष्णू कळव याच्यासाठी देणार नाहीत. राजेश पाटीलनी लोकसभेमध्ये जे आपलं बलिदान दिलं, भाजपला मदत करण्यासाठी उमेदवारी केली असावी, तर तेच उमेदवार होऊन त्यांना मदत करण्याचा भारतीय जनता पार्टी केली. मग शिंदे शिवसेनेला ही जागा सुटण्याची शक्यता आहे. मग शिंदे शिवसेनेमध्ये जगदीश धुडे आज अग्रेसर आहेत, त्यांना तिकीट मिळण्याची जास्त शक्यता आहे. परंतु भाजपमधले जे विलास तरे आहेत, ज्यांनी मागे उमेदवारी केली होती, संतोष जनाटे जे अपक्ष उमेदवारी केली होती, त्यांनी 30,952 म्हणजे 31,000 मतं घेतली होती. ते देखील शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करून ज्या पद्धतीने मागच्या वेळी खासदारकीला भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र गावित हे शिंदे शिवसेनेत येऊन त्यांनी तिकीट घेतलं होतं, तशीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीला त्यांचे लोक द्यायचे असतील, विजय करायचे असेल तर विलास तरेंना किंवा संतोष जनाटेंना शिंदे शिवसेनेत पाठवून त्यांना तिकीट देऊ शकतात. परंतु शिंदे शिवसेना यावेळी त्यांचाच कार्यकर्त्याला अग्र धरतील. त्याच्यामध्ये जगदीश धुडींचंच शिंदे शिवसेनेतर्फे नाव होईल म्हणून. तसंच उबाटातर्फे डॉक्टर विश्वास दळवी यांचंच नाव अग्रेसर चालून राहिलं, त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी ही जागा शिवसेना उबाटाच घेईल, कारण की शरद पवार आणि काँग्रेसची तर ताकद नसल्यामुळं उबाटा शिवसेनेचे डॉक्टर विश्वास वडील आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील. थोडक्यात जर सांगायचं गेलं, ही तिरंगी फाईट होईल. बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील, उबाटाचे डॉक्टर विश्वास वळवी आणि शिंदे शिवसेनेचे जगदीश धोडी हे उमेदवार असतील अशी एकंदरीत मला वाटतं. अजितदादा राष्ट्रवादीचा प्रश्नच येत नाही, शरद पवार राष्ट्रवादीचं काही ताकद नाही, प्राबल्य नाही, त्याच्यामुळे नाही. काँग्रेसने 2014 वगळता उमेदवारी उभी देखील केला नाही. 2014मध्ये बी त्यांना फार कमी मतं मिळाली होती, 5,000च्या मतांचा टप्पा देखील पार केला नव्हता, म्हणून ते नाही. जितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडीचे 2008च्या पुनर्रचनेपासून 2009, 2014, 2019मध्ये 3 वेळा बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि ते 4थी वेळा बी काय निवडून येतील का नाही हा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी त्यांना कशी मदत करते, त्यांच्या विजयाचा मार्ग सुखरू होतो का नाही, परंतु एवढी तिरंगी फाईट होईल असं एकंदरीत चित्र निर्माण झालं आहे. तू एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की ह्या बोईसर मतदारसंघातल्या प्रमुख समस्या काय, तर तशा महाराष्ट्रातल्या अनेक समस्या आहेत, त्याच्यामध्ये बोईसर हा विधानसभेमधील देखील समस्या आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी किंवा युती सरकारवर असलेला रोष कमी करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करून 1,500 रुपये देण्यात आले. परंतु या समस्या ज्या आहेत बोईसर मतदारसंघाच्या, सर्वात महत्त्वाच्या म्हणजे बोईसर विधानसभेमधली औद्योगिक क्षेत्र जे बोईसर आहे, ही MIDC फार मोठी आहे. त्या औद्योगिक क्षेत्रातील वायू व वेस्टेज वॉटरची समस्या ही कायमच राहिली आहे. पाणी सुटतं, त्या ठिकाणी त्याचा वास, दुर्गंधी, या प्रदूषणामुळे बोईसर परिसरातील लोक फार त्रस्त झालेले आहेत. या समस्याचे निराकरण करण्यात सरकार पूर्ण अपयशी ठरलेले आहे. बोईसर शहरामध्ये अनेक उद्योग आले, परंतु त्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सरकारने काही पावलं उचलली का, आमदाराने काही भूमिका घेतली का, तर मी म्हणेल की नाही. जसा पाहिजे तसा बोईसर मतदारसंघामध्ये बोईसर शहराचा देखील विकास झालेला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणचे जे स्थानिक आदिवासी भूमिपुत्र आहेत, त्यांच्या जमिनी ज्या गेलेल्या असतील, ते काय असतील त्याचे प्रश्न आज देखील प्रलंबित आहेत. ते सोडवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेले आहेत. त्या आदिवासींना, स्थानिक आदिवासींचा फार मोठा प्रश्न आहे, तो प्रलंबितच राहिल्यामुळं ते देखील मतदार नाराज आहेत. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील पाणी व रस्त्यांची दुरावस्था तर फार बिकट आहे. रस्त्यामध्ये खड्डा की खड्ड्यामध्ये रस्ता हे सांगता येत नाही. अहो एवढंच काय, मनोर मुंबई अहमदाबाद हायवेवरील रहदारीचा प्रश्न सातत्याने 6 महिने झाले भेडसावत आहे. पावसाळ्याच्या डोक्यावर मुंबई अहमदाबाद हायवेचं काम सुरू करतात
बोईसर MIDCला जायला मार्ग ह्याच मार्गावरून जातो. अहमदाबाद मार्गावरून बोईसरला घुसता येतं. मनोहर पालघरला बी तुमच्या ह्याच मार्गाने घुसता येतं. थोडक्यात ह्या मतदारसंघातील भरपूरचा भाग हा मुंबई अहमदाबाद हायवेवरशी निगडीत आहे. मुंबई अहमदाबाद हायवेवर आतापर्यंत 800 ते 900 लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. 1,500-2 हजार तर जखमी झालेले आहेत. पण ह्याविषयी विरोधक देखील झोपेचं सोंग घेतो, नपुंसकाच्या भूमिकेत पार पडतो. तर अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी या समस्यांवर आवाज उठवला नाही आणि सत्ताधारी तर मुजुरीप्रमाणे वागतात. इतके मृत्यू झाल्यानंतर, इतके अपघात झाल्यानंतर त्या ठेकेदाराला नोटीस किंवा बाबा हे रस्त्याचे काम नीट कर, हे खड्डे बुजव आणि हे अपघात कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न सरकारने केला गेला नाही. ज्यावेळी याची माहिती काढली तर ह्या रस्त्याचा ठेकेदार हा गुजरातचा होता आणि तो अमित शाह मोदींचा जवळचा असल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात नाही असं सर्वसामान्य जनता बोलायला लागली आहे. परंतु या प्रश्नाशी सत्ताधाऱ्यांना किंवा आमदारांना किंवा विरोधकांना काही घेणं देणं नाही असं वाटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी सूर्या नदी येते ह्या मतदारसंघामध्ये, तिचं पाणी स्थानिक शेतकऱ्यांना मिळतं का? तर नाही. ज्या शेतकऱ्यांना ज्या पाण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, त्या सूर्या नदीचं पाणी या स्थानिक शेतकऱ्यांना मिळत नाही, ते वाहून जातं. अशा अनेक प्रश्नांनी हा मतदारसंघ फार व्यापलेला आहे. आमदार याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. फक्त आमदारकी मिरवायची, लोकांशी संपर्कात ठेवायचे नाही. रस्त्यांचे प्रश्न, वाहतुकीचे प्रश्न, अपघाताचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, भूमिपुत्रांचे दवाखान्याचं, या मनोहर या ठिकाणी 80 कोटीचा दवाखाना 2019मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे थोडक्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना शिंदे देखील मंत्री होते, त्यावेळचा प्रश्न प्रलंबित. 2019 आज ते 200 खाटांचं हॉस्पिटल आज धूळ खात पडलेलं आहे. अजून देखील ते काम पूर्ण झालेलं नाही. या गंभीर समस्याकडे इतके अपघाताने मेले, अरे ते लवकर जर त्या दवाखान्यात आले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते. या इतक्या महत्त्वपूर्ण विषयावर या सरकारने पण असंही ऐकण्यात येतं तो माजी मुख्यमंत्री ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता म्हणून तो शिंदेंना फडणवीसांना होऊ द्यायचा नाही म्हणून तर काम थांबवलं नाही ना, असा देखील आरोप केला जातं. आता ह्या जनतेच्या प्रश्नावरती, जनतेशी निगडीत याच्यावरती राजकारण होता कामा नये. रास्त अपेक्षा नसताना ते हॉस्पिटल सुरू होऊ शकलं नाही. रस्त्यांच्या समस्या कायम आहे, पाण्याच्या समस्या आहेत, औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यांचं माहेरघर आहे. या सर्व प्रश्नांमध्ये सरकारने अजून दुःखात डोंगर घालायचं म्हणजे आजच कालच निर्णय घेतला. जो 100 रुपयाचा स्टॅम्प वापरत होता तो बंद करून आता 500 रुपयाच्या स्टॅम्पवरच व्यवहार होतील किंवा काही लिखापडी होतील. म्हणजेच 1500 रुपये लाडकी बहीणला द्यायचं आणि तो पैसा तेल वाढवलं, सोनं वाढवलं, या सर्व वाढून आणि स्टॅम्प अजून परत 100 बंद करून 500च्या स्टॅम्पच्या माध्यमातून लूट सुरू केलेली आहे. अशा पद्धतीने या सरकारचा निष्क्रियता दिसून येत आहे. त्याचा फटका कारण की सरकारमध्येच बहुजन विकास आघाडी सामील आहे, त्या पापाचे भागीदार ते देखील ठरतात. म्हणून त्यांच्या विरोधात वातावरण आहे. विरोधक कशा पद्धतीने त्याविषयी आवाज उठवतात आणि भांडवल करतात हे येणारा काळच आहे. परंतु मी दाव्याने सांगतो यावेळी तिरंगी फाईट होईल. तिरंगी फाईटमध्ये बहुजन विकास आघाडीचे स्टँडिंग आमदार राजेश पाटील, उबाटाचे डॉक्टर विश्वास वडवी आणि शिंदे शिवसेनेचे जगदीश दोडी अशी फाईट राहील असं एकंदरीत वाटतं. परंतु येणारा काळच समजेल कोण बाजी मारतं आणि काय नाही. एकंदरीत बोईसर विधानसभेचा सरांनी अभ्यास केला त्यावरून दिसतंय का बोईसर मतदारसंघ हा समस्येचा माहेरघर आहे. ह्या समस्या गेले कित्येक वर्ष सोडवलेल्या नाहीयेत. आमदार खासदार निवडून येतात आणि स्वतःचे पोट भरण्याचे काम करतात आणि स्वतःची पोळी भाजण्याचेच काम केले जाते. कारण आपण बघतो सर्व सामान्य जनता ही फक्त त्रासलेलीच आहे. आपण आताच बघितलं का मुंबई अहमदाबाद महामार्गावर 2-2, 3-3 तास ट्रॅफिक जाम असते. तसेच पाण्याची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, हे बोईसर मतदारसंघ समस्येचे माहेरघरच आहे. तसेच बघायला गेलं तर सरकार इकडनं देतं आणि तिकडनं घेतं हेच काम करतंय. सर्वसामान्यांना योजना देतात पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या महाग करतात हे दिसतंय. कारण आताच लाडकी बहीण योजना तसेच विविध योजना काढलेल्या आहेत. तर सरांनी आता ही सविस्तर सर्व बोईसर मतदारसंघाची माहिती चांगल्या प्रकारे दिली आहे. उमेदवार कोण ठरतील तसेच न्यूज पोलीस रिपोर्टरचा तसंच सरांचा अंदाज खरा ठरेल का हे आता आपण बघूया. पुढच्या भागामध्ये आपल्याला ते समजेलच का हे उमेदवार ठरतील का.
तुम्ही न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पाहत राहा न्यूज पोलीस रिपोर्टर.